आपण पाहत आहे 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज। चॅनलला सबस्क्राईब, शेअर, लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आज आपल्यासोबत ह्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते माननीय संजय धुवाळी साहेब आहेत। यांनी एक महानगरपालिकेमधला जनतेच्या हिताचा असा एक आपल्या 24 दिव्य महाराष्ट्र या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्हाला सर्वसामान्य जनतेला हेच दाखवून द्यायचं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये चाललेला भ्रष्टाचार किंवा लाचखोर या प्रकरणात 77 जे अधिकारी हे निलंबित होते काही कारणास्तव। हे महानगराच्या कर्मचाऱ्यांना निलंबित त्यांना परत पुनर्वसन करण्याचं काम नवीन आलेले आयुक्त श्री भूषण गगराणी साहेब यांनी सध्या ते काम केलेलं आहे। यासाठी अनेक तक्रारी आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेला करतो। त्याचबरोबर माझे वकील साहेब यांचंही पत्र या ठिकाणी आपल्याला दाखवतो आहे। SP चौगुले यांच्या माध्यमातून आम्ही गगराणी साहेबांना पण नोटीस दिली आहे, महानगरपालिकेला पण नोटीस दिली आहे, परंतु याचा कुठेतरी हे लोक दुरुपयोग करत आहेत असं आम्हाला सर्वसामान्य जनतेला आपल्या माध्यमातून आपल्याला सर्वांना दाखवायचं आहे की हे 77 अधिकारी की यांना ताडकेफड म्हणजे जवळजवळ 7 दिवस झाल्यानंतर या गगराणी साहेबांनी तात्काळ निर्णय घेतला आहे। कारण हे भ्रष्टाचारावर आरोप असलेले जी त्या ठिकाणी न्यायालयात त्यांची फौजदारी चालू आहे। असे असताना गगराणी साहेबांनी कोणत्या कायद्याने त्यांना निलंबित केलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेतलेलं आहे हे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर लोकांपर्यंत पोचलं तर चांगलं जाईल। कोणत्या कारणात तुम्हाला त्यांनी सांगितलं की या निमित्ताने आम्ही त्यांना कामावरती परत घेतोय? निवडणुकीमध्ये अधिकाऱ्यांना आम्ही कामाला लावणार आहे, त्याकरिता आम्ही या अधिकाऱ्यांना कामावर घेत आहोत असं यांचं म्हणणं आहे। परंतु या ठिकाणी कोणतेही लोकप्रतिनिधी नाही किंवा कोणती समिती नाही, पण हे ताटकाफडकी या लोकांनी जो निर्णय घेतला आहे हा चुकीचा निर्णय आहे। हा चुकीचा निर्णय आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे आणि जर ह्या लोकांनी जर आम्हाला न्याय दिला नाही तर पुढे आम्ही न्यायालयाचा दरवाजा ठोकतो। खरोखरच अशा प्रकारे जर ज्या अभियंत्यावरती गुन्हे प्रलंबित आहेत किंवा त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई झालेली आहे असे अधिकारी जर महानगरपालिकेच्या सेवेमध्ये रुजू झाले तर जवळजवळ आता 70-80 अधिकाऱ्यांना भरती केलेली आहे। भविष्यात 150, 200, 500 लोकांवरती कारवाई होऊन देखील ते रुजू राहू शकतील आणि तिथे मोठा पैशाचा भ्रष्टाचार अड्डा निर्माण होईल आणि जे येणार नाही। जे महानगरपालिकेमध्ये जे नवीन अभियंता आहेत त्यांची भरती अद्याप झालेली नाही, त्या लोकांना घेतलं पाहिजे किंवा जे प्रमोशनसाठी जे अभियंता वेटिंग लिस्टवरती आहेत अशांनाचा विचार करणं गरजेचं आहे। परंतु ज्या गुन्हेगार स्वरूपाचे जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांना परत जर सेवेमध्ये घेतलं तर भविष्यामध्ये कसं होणार हे योग्य नाही। हा ते संजय धुवाळी यांनी सांगितल्याप्रमाणे हे न्यायालयामध्ये जाणार आहेत। भ्रष्टाचारी अधिकारी किंवा ज्यांच्यावरती गुन्हे प्रलंबित आहे यांच्यावरती जो पैसा खर्च होतो हा पैसा जनतेचा पैसा आहे आणि हा जनतेचा पैसा यांच्यावरती खर्च होतो हा कुठे महानगरपालिका ह्यांच्यावरती कोणत्या कारणाने खर्च करते ही एक मोठी शोकांकिता आहे। हा प्रश्न संजय धुवाळी यांनी लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर बघूया भविष्यात यांना कितपत यश साध्य होतं। राजेश शिंदे, 24 दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुंबई।